सावित्री सर्ग 1 अध्याय 1। जे दिव्यतेशी संलग्न झाले आहेत अशांच्या अवस्थेचे येथे योग्य आणि तंतोतंत वर्णन केले आहे। एकदा काही गोष्ट पूर्णपणे आत्मसात झाली की मानवी प्रतिक्रियांचे अस्तित्वच राहत नाही। सर्वांमध्ये हीच प्रकृती समानतेने कार्यकारी आहे। हीच दिव्य चेतना सर्वात समान आहे। आता तेथे अहमची भावना नसते आणि दुःख जर काही असेल तर हे व्यक्तिगत दुःख नसते, पण एक प्रकारची वैश्विक भावना त्यात असते। दिव्य चेतनेत हे सारे घडते आणि तेथे कोणतीही स्वार्थी वा अहम प्रेरित हालचाल नसते। गतकाळाची संबंध अशा सर्व हालचाली माघारी परत जाव्या लागतात, कारण त्या गतकाळाशी संबंधित असतात। तेजस्वी आणि प्रगतिशील एकत्व आणि सौंदर्य यांच्या सर्जनशीलतेशी संबंधित असलेल्या सर्व दिव्य हालचाली या भविष्यकाळाशी निगडीत असतात आणि भविष्याशी संबंधित असल्यानेच त्यांना वर्तमानात टिकून राहावयाचे असते। भूतकाळाशी निगडीत असलेल्या सर्व गोष्टी सतत कोमेजत निष्प्रभ होत जाताना दिसतात, तर ज्या गोष्टी भविष्यकाळाशी संबंधित असतात त्या सतत वर्धिष्णू होताना दिसतात। जेव्हा आपण दिव्य चेतनेशी संलग्न होतो तेव्हा भूतकाळातील गोष्टींशी असलेली आपली बांधिलकी संपुष्टात येते आणि जे काही भविष्यात आहे त्याच्याशी आपले पूर्ण सहकार्य असते। व्यक्तिगत हेतूंना तेथे पूर्णविराम मिळतो। प्रथमतः तिच्या भारावलेल्या हृदयामध्ये प्राण दुःखी झाले नाही। पृथ्वीच्या मूळ गुंगीच्या मांडीवर जडवत विस्मृतीमध्ये मुक्त होऊन सुटका पाहून ते स्वस्थ पडून राहिले। मनाच्या उंबरठ्यावर अचेतन असे पाषाणाप्रमाणे नक्षत्राप्रमाणे दुःखापासून दूर चिंतेने करपले न जाऊन येथे दुःखाविषयी काहीच न आठवता ती स्वस्थ पडून राहिली। दोन प्रदेशाच्या स्थिरतेमध्ये ती पडून राहिली। नंतर मंद अस्पष्ट पडछायेप्रमाणे स्मृती संचलित झाली आणि सुस्कारे टाकीत आपला हात आपल्या छातीवर हृदयावर ठेवला आणि जवळच व रेंगाळणारी खोल स्थिर जुनाट वेदना तिने आपल्यामध्येच स्वाभाविक असल्याचे ओळखले। मात्र ती वेदना तेथेच का होती आणि ती कुठून आली हे मात्र तिला कळले नाही। मनाला उद्भासित करणारी दिव्य सत्ता तेथे नव्हती, ती अद्यापि निवृत्तच होती। सावित्री पर्व 1 अध्याय 1। दिव्य चेतना जडभौतिक जगतात अवतरित झाल्यावर हा परिणाम दिसून येतो। या जगतात इतके शैथिल्य आहे की चेतना निस्तेज, दूरवरची व अनिश्चित वाटू लागते। सर्वसाधारणपणे हे असेच घडून येते। उच्च स्तरावरून या जगात जन्म घेणाऱ्यांना असाच अनुभव येतो। आपण कोण आहोत, कुठून आलो याची स्मृती यायला आणि सचेतन हालचाली व सचेतन ज्ञान प्राप्त होण्यास त्यांना प्रदीर्घ काळ द्यावा लागतो आणि त्यांना हे सारे आठवले की त्यांच्या ज्ञानात एक प्रकारची शिथिलता येते। ते पुरेसे स्पष्ट, उजळ वा तीव्र नसते। प्रत्येक गोष्टीतच शिथिलता येते, पण चेतनेच्या उच्च स्तरावरून काहीतरी खाली आणल्यामुळे जडभौतिकात हळूहळू अधिक प्रतिसाद मिळून त्याच्या मूळ प्रकृतीत क्रमशः बदल होऊन शिथिल आणि अचेतन होण्याऐवजी सचेतन प्रतिसाद देण्यास तो सिद्ध होईल। हेच नेमके कार्य सध्या चालू आहे। जडभौतिकात रूपांतरित होईपर्यंत आणि जेथून आपण आलो त्या सर्वोच्च चेतनेचे प्रकटीकरण करण्यास सक्षम होईपर्यंत ते चालूच राहील। प्राणाचे जीवनाचे दास हे आनंद वेतनाविना काम करणारे सुस्त कामकरी होते, नाखुश होते, उदास खिन्न असा संवेदनेचा दीप
उजळत राहण्यास नाकबूल झाला. असहाय्य मेंदूला, बुद्धीला आपला भूतकाळ सापडला नाही. केवळ एका पार्थिव पोकळ जड स्वभावाने आकृती धारण केली होती. मात्र आता ती संचलित झाली. तिच्या प्राणाने, जीवनाने विश्वात्मक भार उचलण्यास भाग घेतला. तिच्या शरीराच्या निश्शब्द हाकेने तिचे दूरवर झेपावणारे बलशाली चैतन्य माघारी परतले. पार्थिव जीवनाच्या परिश्रमाकडे आणि महत्वाकडे, अद्भुत प्रतिकात्मक स्वप्नांच्या पाऊलवाटा उजळीत, निद्रा सिंधूच्या ओहोटी पलीकडे ते चैतन्य माघारी परतले. सावित्री पर्व 1 अध्याय 1. दिव्य चेतना परत आल्यावर तिचे कार्य कसे चालू होते याचे हे वर्णन आहे. स्मृतीला पुन्हा जागृत करून मनाच्या निसर्गदत्त शक्तींना चालना देऊन दिवसापेक्षा रात्रीच्या प्रहरात अधिक भर देऊन हे कार्य चालते. कारण रात्रीच्या प्रहरी अंतरशक्ती अधिक कार्यकारी असतात. देह जेव्हा निद्राधीन होतो तेव्हा अंतरात्मा जागृत होतो आणि त्याचबरोबर भूतकालीन स्मृती आणखी ताज्या होतात. ज्यांचा अंतरात्मा देहापेक्षा अधिक प्रगतिशील असतो, जे पृथ्वीवर येताना अधिक चेतनयुक्त असतात, पण जडभौतिकाशी संपर्क आल्याने ती चेतना शिथिल व झाकोळून गेलेली असते, त्यांच्या दृष्टीने निद्रा ही अनेकदा साक्षात्कारी ठरते. कारण देह जेव्हा झोपी जातो तेव्हा अंतर्चेतना अधिक मुक्त असते व ज्ञात गोष्टींशी ती थेट संपर्क साधू शकते. अशा रीतीने जे जीव पूर्णपणे विकसित व चेतनायुक्त होऊन अवतरतात त्यांना रात्रीच्या वेळी, देहाच्या विश्रांतीच्या वेळी आपण पृथ्वीवर का आलो आणि कशासाठी आलो याचे नेमके भान असते. इतकेच नव्हे तर देह अचल असताना ते आपल्या कामाला प्रारंभही करतात. देहाला प्रत्यक्षात जाणे होण्यापूर्वी व त्याचा कामात सहभाग होण्यापूर्वी त्या जीवाचे कार्य सुरूही झालेले असते. प्रकृतीमधील तिचे निवासस्थान एक अदृश्य हिंदोळाच वाटला. जीवनाची अंधारलेली दालने द्रुतगतीने प्रकाशित झाली आणि स्मृतींची दारे वेळेवर उघडली गेली आणि विचारांची थकलेली पावले तिच्या दारापाशी येऊन ठेपली. सारे काही तिच्या निकट आले. पृथ्वी, प्रेम आणि दैव. रात्रीमध्ये झुंजणाऱ्या राक्षसी आकृत्यांप्रमाणे जुनाट भांडखोरांनी तिला घेरून टाकले. दिव्य अचेतनातून देवता जन्मल्या आणि संघर्ष व दिव्य वेदना याप्रत जागृत झाल्या आणि तिच्या ज्वलंत विचाराच्या पडछायेत, भीषण विचारांच्या उदास खिन्न केंद्रांमध्ये असंतुष्ट अशा अंधकार रक्षकाने, पृथ्वीच्या प्रदीर्घ अशा प्रक्षोभक वारसदाराने, उच्च व देवसदृश दिव्य दुःखाच्या पाषाण जड आकृतींनी जी दृष्टी दुःखाची कालातीत खोली पाहते परंतु जीवनाचे उद्दिष्ट पाहत नाही, अशा शुभंकर रहित दृष्टीने आकाशाकडे एकटक दृष्टी रोखली. त्याच्या कठोर दिव्यतेने त्रस्त झालेला, त्याच्या राज्यामध्ये अंकित असलेला असंतुष्ट तो तिच्या दुःखाश्रुरहित बलिदानाची प्रतीक्षा करीत राहिला. सावित्री पर्व 1 अध्याय 1. सर्व जग प्राणिक शक्तीच्या घनदाट पडछायेखाली घेरले गेले आहे. अगदी सर्वोच्च दिव्यत्वही त्यापासून मुक्त नाही. पृथ्वीवर येताना या पडछायेच्या सर्व अनिष्ट परिणामांना तिला तोंड द्यावे लागले. पृथ्वीवरील जीवन जर पूर्णपणे दिव्य, सुसंवादी, आनंदी, दुःखमुक्त करायचे असेल तर या प्राणिक शक्तीवर मात करून त्या नष्ट केल्याखेरीज, त्यांचे परिवर्तन केल्याखेरीज किंवा त्या नाहीशा केल्याखेरीज, म्हणजेच त्यांना त्यांच्या मूलतत्वातील निर्वाणाप्रत पोहोचविल्याखेरीज ते साध्य होणार नाही. मानवी समाजाच्या साऱ्या भीषण समस्या सुटल्या. दिव्यानंदाला पृथ्वी समर्पण करीत असलेल्या यातना आणि वासना यांचे बलिदान यज्ञ पुनश्च चिरंतनाच्या वरदानाने सुरू झाले. जागृत होऊन तिने कालाची सोपान परंपरा सहन केली.
तिने या हरित सस्मित विघातक जगाकडे पाहिले आणि सचेतन वस्तुजाताचे अज्ञानाक्रंदन ऐकले. क्षुद्र सामान्य आवाजामध्ये, अस्तित्यांतर दृश्यांमध्ये तिचा आत्मा काळाशी व दैवाशी झुंज देत उभा राहिला. स्वतःच्या अंतर्यामी अविचल अशा तिने सामर्थ्य आणि शक्ती एकवटली आणि हाच होता सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस. सावित्री पर्व 1 अध्याय 1. पृथ्वी आणि माणूस यांच्या निर्मितीच्या द्वारे दुःख वा विनाश यापासून जगाचे रक्षण व्हावे यासाठी या भयप्रद कथेची मांडणी येथे केली गेलेली आहे. पृथ्वीच्या निर्मितीमागील विपत्तीचे, तिच्या विधिलिखिताचे आणि सावित्रीच्या द्वारे तिला मिळणाऱ्या मुक्तीचे प्रतीक म्हणजे सत्यवानाचा मृत्यू. समस्येची सोडवणूक करण्यासाठी सावित्री सत्यनाश सदृश्य परिस्थितीशी सामना करते. वेदना, विनाश आणि मृत्यू यांच्या खाईत विश्वनिर्मिती लोटली जाते, पण सावित्रीच्या हस्तक्षेपाने निर्मितीचे रक्षण व पुनरुत्थान होऊ शकले व निश्चितच होईल.